माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. मन की बात या कार्यक्रमाने 2020 या वर्षातला अर्धा प्रवास आता पूर्ण केला आहे. या काळात आपण अनेक विषयांवर चर्चा केली. सध्या जो जागतिक साथीचा आजार पसरला आहे, मानवजातीवर जे संकट आलं आहे, त्यावर आपली चर्चा जरा जास्त झाली आणि ते स्वाभाविकही आहे. मात्र आजकाल मी बघतोय लोकांच्या चर्चेमध्ये सारखा एकच विषय असतो की हे वर्ष आता कधी संपणार. कुणी कुणाला फोन करत असेल तर फोनवर देखील याच विषयानं बोलण्याची सुरुवात होते की हे वर्ष लवकर संपत का नाहीये. कुणी काही लिहित असेल, मित्रांशी गप्पा मारत असेल तर तेव्हाही लोक म्हणतात हे वर्ष काही चांगलं नाही. कुणी म्हणतो 2020 हे वर्ष शुभ नाही. बस लोकांना असंच वाटतंय की काहीही करून हे वर्ष लवकरात लवकर संपून जावं. मित्रांनो, कधी कधी मी विचार करतो की असं काय होतंय, होऊ शकतं ज्यामुळे अशा प्रकारची चर्चा लोक करत आहेत. त्यामागे काय कारणं असतील? 6-7 महिन्यांपूर्वी आपल्याला तरी कुठे कल्पना होती की कोरोनासारखं संकट येईल आणि त्याच्या विरुद्धची लढाई इतकी दीर्घ काळ सुरू राहील. हे संकट तर कायम आहेच, मात्र त्यासोबत देशात सतत नवनवी आव्हानं समोर येत आहेत. आता काही दिवसांपूर्वी देशाच्या पूर्व किनाऱ्यावर अम्फन चक्रीवादळ तर पश्चिम किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळ धडकलं होतं. कितीतरी राज्यात आपले शेतकरी टोळधाडीच्या हल्ल्यामुळे हैराण झाले आहेत. हे कमी की काय म्हणून देशाच्या छोट्या मोठ्या भागात सुरू असलेले भूकंप काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. या सगळ्यामध्ये आपल्या शेजारी राष्ट्रांकडून ज्या काही कुरापती सुरू आहेत त्या आव्हानांचाही देश सामना करत आहे. खरंच एकाच वेळी इतकी सगळी संकट, या प्रकारची संकट खूप कमी ऐकायला बघायला मिळतात. सध्या तर अशी स्थिती आहे की एखादी छोटी मोठी घटना घडली तरीही लोक त्याचा संदर्भ या आव्हानांशी जोडत आहेत. मित्रांनो, अडचणी येतात, संकट येतात, मात्र प्रश्न हा आहे की आपत्तींमुळे आपण 2020 हे वर्षच वाईट आहे असं म्हणणार का? 2020 को खराब मान लेना चाहिए. आधीचे 6 महिने जसे गेले त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षच वाईट जाईल असा विचार करणं योग्य आहे का? नाही, माझ्या प्रिय देशबांधवांनो, बिलकुल नाही. एका वर्षात एक आव्हान येऊ द्या, नाहीतर 50 आव्हानं येऊ द्या, केवळ संकटांच्या कमी जास्त संख्येमुळे ते संपूर्ण वर्षच वाईट ठरत नाही. भारताचा इतिहासच आव्हानं आणि संकटातून तावून सुलाखून अधिक झळाळून बाहेर पडण्याचा आहे. शेकडो वर्ष अनेक आक्रमकांनी भारतावर आक्रमणं केली, भारताला संकटात लोटलं. लोकांना वाटलं होतं की भारताची संरचनाच तेव्हा नष्ट होईल, भारताची संस्कृतीच संपून जाईल. मात्र या संकटांमधूनही भारत अधिकच भव्य आणि सक्षम होत बाहेर पडला. मित्रांनो, आपल्याकडे म्हटलं जातं सृजन शाश्वत आहे, सृजन निरंतर प्रक्रिया आहे. मला एका गीताच्या ओळी आठवत आहेत. यह कल कल छल छल बहती, क्या कहती गंगा धारा, युग युग से बहता आता, यह पुण्य प्रवाह हमारा. गंगा धारा युग युग से बहता आता, यह पुण्य प्रवाह हमारा. त्याच गाण्यात पुढच्या ओळी आहेत. क्या उसको रोक सकेंगे, मिटने वाले मिट जाए, कंकड़ पत्थर की हस्ती, क्या बाधा बनकर आए. क्या बाधा बनकर आए. भारतातही जिथे एका बाजूला मोठमोठी संकट येत गेली, त्याच वेळी सर्व अडचणींना दूर करत अनेक गोष्टींची निर्मिती देखील झाली. नवं साहित्य रचलं गेलं, नवं संशोधन झालं, नवे सिद्धांत मांडले गेले. म्हणजेच संकटाच्या काळातही प्रत्येक क्षेत्रात सृजनाची प्रक्रिया सुरूच राहिली आणि आपली संस्कृती अधिकाधिक बहरत फुलत राहिली. देश पुढे जात राहिला. भारतानं नेहमीच संकटांचा उपयोग
यशाची सफलता की शिडी सीढ़ियों चढण्यासाठी में केला आहे. परिवर्तित किया है। याच भावनेनं भावना के आजही आपल्याला हमें या आज भी संकटांमधून मार्ग इन काढत सारे पुढे संकटों जायचं के आहे. बीच आगे बढ़ते ही रहना है। आपणही सर्वजण जर असाच विचार करून पुढे गेलात, 130 कोटी देशबांधवांनी पुढे पाऊल टाकलं, तर हेच वर्ष देशासाठी नवनवे विक्रम रचणारं वर्ष म्हणून सिद्ध होईल. साल साबित होगा। याच वर्षात देश नवी उद्दिष्ट प्राप्त करेल, लक्ष्य प्राप्त करेगा, नवी भरारी घेईल, उड़ान भरेगा, नव्या उंचीवर पोहोचेल. ऊंचाइयों को छुएगा। मला माझ्या 130 कोटी देशबांधवांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. आप सब तुम्हा सर्वांवर विश्वास आहे. देशाच्या या महान परंपरेवर विश्वास आहे. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशबांधवांनो, संकट चाहे संकट कितीही मोठं का असेना, भारताचे संस्कार निस्वार्थ भावनेनं सेवा करण्याची प्रेरणा देतात. भारतानं ज्या प्रकारे कठीण काळातही जगाला मदत केली, दुनिया की मदद त्यातून आज शांतता आणि विकासाची और विकास भारताची भूमिका अधिक दृढ आणि भक्कम झाली आहे. दुनिया ने जगानं या काळात भारताच्या विश्वबंधुत्वाच्या भावनेचीही अनुभूती घेतली आणि त्याच सोबत आपलं सार्वभौमत्व आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी और सीमाओं की भारताची ताकद आणि भारताची कटिबद्धता देखील और भारत आपण पाहिली आहे. लडाख इथं भारताच्या भूमीकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्या लोकांना चोख उत्तर मिळालं आहे. भारताला मैत्री जपणं माहीत आहेच, मित्रता निभा पण डोळ्याला डोळा भिडवून बघणं में आंख डाल आणि योग्य उत्तर देणं देखना, हेही माहीत आहे. उचित जवाब देना भी जानता है। आपल्या वीर जवानांनी दाखवून दिलं आहे दिया है की ते कधीही भारत मातेच्या सन्मानाला माँ काहीही झळ पोहोचू देणार नाहीत. नहीं आने देंगे। मित्रांनो, लद्दाख लडाखमध्ये आपले जे वीर जवान हुतात्मा झाले, उनके शौर्य त्यांच्या शौर्यापुढे आज संपूर्ण देश नमन करत आहे, श्रद्धांजली अर्पण करत आहे. संपूर्ण देश त्यांच्या समोर कृतज्ञ आहे, नतमस्तक आहे. के सामने नतमस्तक है। या वीरांच्या कुटुंबियांप्रमाणेच परिवारों की तरह ही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांना गमावल्याचं दुःख आहे. भी अनुभव कर रहा है। आपल्या वीर सुपुत्रांच्या बलिदानाबद्दल त्यांच्या नातेवाईकांच्या मनात जी अभिमानाची भावना आहे, देशाप्रती जो सन्मान आहे, तीच तर देशाची खरी ताकद आहे. आपने आपण बघितलं असेल, ज्यांच्या मुलांना हे वीरमरण आलं, ते माता पिता आपल्या दुसऱ्या मुलांनाही, घरातल्या इतर मुलांनाही बच्चों को भी सैन्यात दाखल करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. बिहारला राहणारे शहीद कुंदन कुमार यांचे शब्द तर माझ्या कानात आजही घुमतायत. ते म्हणत होते कह रहे थे की आपल्या नातवालाही ते देशाच्या रक्षणासाठी सैन्यात पाठवतील. मैं भेजूंगा। हीच हिंमत प्रत्येक शहीदाच्या कुटुंबात आहे. परिवार का है। खरंच या कुटुंबियांचा त्याग इन परिजन वंदनीय आहे. पूजनीय है। भारत मातेच्या रक्षणाच्या रक्षा के ज्या दृढ संकल्पातून आपल्या जवानांनी बलिदान केलं आहे, तोच दृढ संकल्प आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय बनवायचं आहे. प्रत्येक देशबांधवाचं हे उद्दिष्ट असायला हवं. हर प्रयास आपला प्रत्येक प्रयत्न याच दिशेनं व्हायला हवा, ज्यामुळे सीमांच्या रक्षणासाठी देशाची ताकद वाढेल, ताकत बढ़े, देश आणखी जास्त सक्षम बनेल, अधिक सक्षम बने, देश आत्मनिर्भर बनेल. आत्मनिर्भर हीच आपल्या हुतात्म्यांना ही हमारे खरी शहीदों को श्रद्धांजली ठरेल. सच्ची श्रद्धांजली भी होगी। आसामच्या रजनी मुझे यांनी मला पत्रात लिहिलं आहे दिल्ली जी ने लिखा, की पूर्व लडाखमध्ये जे काही झालं लद्दाख में जो ते बघून त्यांनी एक शपथ घेतली आहे. बात एक प्रण दिया, शपथ अशी प्रण ये की त्या यापुढे नेहमी स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करतील. इतकंच नाही तर त्याचा प्रसार आणि कल भी प्रचारही करतील. असे संदेश मला देशाच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. अनेक लोक मला पत्र पाठवून सांगताहेत की त्यांनी या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. बढ़ चले। इसी याच प्रकारे तामिळनाडूच्या मदुराई इथल्या मोहन राममूर्ती यांनी लिहिलं आहे मूर्ति जी ने की त्यांना भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर झालेलं बघायचं आहे. हुए देखना चाहते हैं। मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळात आपला देश संरक्षण क्षेत्रात डिफेंस सेक्टर में जगातल्या कित्येक देशांच्या पुढे होता. देशों से आगे था। आपल्याकडे अनेक आयुध निर्माण कारखाने होते. फैक्ट्रियां होती थी। त्या काळी उस समय जे आपल्या खूप मागे होते
आपल्यापेक्षा याबाबतीत मागासलेले होते ते आज आपल्या पुढे निघून गेले आहेत. आजादी के स्वातंत्र्यानंतर संरक्षण क्षेत्रासाठी आपण जे प्रयत्न करायला हवे होते, आपल्या पूर्व अनुभवांचा जेवढा उपयोग करून घ्यायला हवा होता तेवढा आपण घेऊ शकलो नाही. आज मात्र संरक्षण क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत पुढे जाण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहे. प्रयास कर रहा है, भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेनं पावलं टाकत आहे. कदम बढ़ा रहा है. मित्रांनो, कोणतंही अभियान जनसहभागाविना पूर्ण होऊ शकत नाही, जन भागीदारी के बिना यशस्वी होऊ शकत नाही. नहीं हो सकता. म्हणूनच आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं इसलिए नागरिक म्हणून आत्मनिर्भर आपल्या सर्वांचा दृढ निश्चय, नागरिक के तौर पर समर्पण सबका आणि सहयोग अत्यंत आवश्यक आहे, सहयोग अनिवार्य आहे. जरूरी है, अनिवार्य है. आपण लोकल म्हणजे स्थानिक गोष्टी विकत घेत असाल आणि त्यासाठी व्होकल म्हणजे आग्रही होत त्यांचा प्रचार करत असाल तर असं समजा की देश मजबूत बनवण्यात आपणही आपली भूमिका पार पाडत आहात. ही देखील एक प्रकारे देशसेवाच आहे. सेवा ही है. आपण कोणत्याही व्यवसायात असा, प्रत्येक ठिकाणी देशसेवा करण्यासाठी भरपूर मार्ग असतात. होता ही है. देशाची गरज समजून घेत जी कामं आपण करतो जो भी कार्य कर ती देशसेवाच असते. वो देश की सेवा ही. आपली हीच सेवा आपकी ये देशाला कुठे ना कुठे देश को कहीं न ताकद देत असते. मजबूत भी करती है. आणि आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे, ये भी याद रखना, आपला देश जितका जास्त मजबूत बनेल इतना मजबूत होगा, तितकीच जगात शांतता नांदण्याची शक्यता शांति की अधिक संभावना दृढ होईल. भी उतनी ही मजबूत होगी. हमारी आपल्याकडे म्हटलं जातं, विद्या विवादाय धनम मदाय, मदाय विद्या विवादाय धनम मदाय, मदाय शक्तिः परेषां शाम परिपीडनाय, पीडना खलस्य साधोः विपरीतम विपरीत एतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. म्हणजेच अगर जर व्यक्तीचा स्वभाव वाईट असेल तर ती व्यक्ती विद्येचा उपयोग वादविवाद करण्यात, वाद में, धनाचा उपयोग गर्व करण्यात घमंड में, आणि शक्तीचा वापर दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करते. तकलीफ देने में करता है. मात्र सज्जनांची विद्या सज्जन की विद्या ज्ञानासाठी ज्ञान के लिए, आणि धन इतरांना मदत करण्यासाठी असते, तर ताकद लोकांचं रक्षण करण्यासाठी उपयोगात आणली जाते. भारत भारतानं आपली ताकद नेहमी याच भावनेनं वापरली आहे. साथ इस्तेमाल की है. भारताचा संकल्प आहे भारताचा स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचं रक्षण. भारताचं लक्ष्य आहे आत्मनिर्भर भारत. भारताची परंपरा आहे विश्वास आणि मैत्री. मित्रता, भारताची भावना आहे बंधुत्व. बंधुता. आपण याच आदर्शांसहित पुढे वाटचाल करत राहू. माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोरोनाच्या या संकट काळात देश लॉकडाऊनमधून बाहेर पडला आहे. लॉकडाउन से बाहर निकल आया है. आता आपण अनलॉकच्या काळात आहोत. दौर में है. अनलॉकच्या या काळात आपल्याला दोन गोष्टींवर भर द्यायचा आहे. बहुत फोकस करना है. कोरोनाला हरवायचं आहे को हराना, आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत बनवायचं आहे, तिला ताकद द्यायची आहे. मित्रांनो, लॉकडाऊनपेक्षा जास्त सतर्कता आपल्याला अनलॉकच्या काळात घ्यायची आहे. आपली सतर्कताच कोरोनापासून आपला बचाव करणार आहे. हे कायम लक्षात ठेवा की जर तुम्ही मास्क वापरत नसाल, मास्क नहीं पहनते हैं, 2 मीटरचं अंतर ठेवत नसाल पालन नहीं करते, किंवा इतरही आवश्यक ती काळजी घेत नसाल, जरूरी सावधानियां तर नहीं तुम्ही बरतते हैं, स्वतःसोबत इतरांच्या आयुष्याला, दूसरों को विशेषतः भी जोखिम में डाल, घरातली मुलं खास तौर आणि ज्येष्ठांना संकटात टाकत आहात. बुजुर्गों को. इसीलिए सभी म्हणूनच सर्व देशबांधवांना माझं निवेदन आहे आणि हे निवेदन मी वारंवार करतो. करता हूं, माझी विनंती आहे की तुम्ही निष्काळजीपणा करू नका. लापरवाही मत बरतिए. आपलीही काळजी घ्या अपना भी ख्याल रखिए, आणि इतरांचीही. दूसरों का भी. मित्रांनो, अनलॉकच्या काळात दौर में अशा अनेक गोष्टी बंधमुक्त केल्या जात आहेत ज्यात भारत गेल्या कित्येक दशकांपासून बांधला गेला होता. वर्षों से कित्येक वर्ष आपलं खाण क्षेत्र लॉकडाऊन मध्येच होतं. कॉमर्शियल व्यावसायिक लिलावांसाठी परवानगी देण्याच्या एका निर्णयानं परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. पूरी तरह से बदल दिया. काही दिवसांपूर्वीच दिन पहले अवकाश क्षेत्रात स्पेस सेक्टर में ऐतिहासिक सुधारणा केल्या गेल्या.
या सुधारणांमुळे जरिए गेली कित्येक वर्ष बंधनात अडकलेलं हे क्षेत्र आता मुक्त झालं आहे. आदि मिली या निर्णयांमुळे केवळ आत्मनिर्भर भारताला गती मिळणार नाही, गति मिलेगी तर देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अद्ययावत बनेल. एडवांस बनेगा. आपल्या कृषी क्षेत्राकडे बघितलं तर या क्षेत्रातल्या अनेक गोष्टी देखील लॉकडाऊनमध्ये खोळंबल्या होत्या. दशकों से लॉकडाउन में फंसी या क्षेत्रालाही इस सेक्टर को आता अनलॉक केलं आहे. अनलॉक कर दिया गया है. यामुळे इससे जिथे एकीकडे शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही कहीं कुणालाही विकण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे, भी बेचने की आजादी त्याच वेळी दुसरीकडे दूसरी त्यांना उन्हें अधिक कर्ज मिळण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सुनिश्चित हुआ है. अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे आपला देश हमारा देश आता या संकट काळात सब संकटों के ऐतिहासिक निर्णय घेत ऐतिहासिक विकासाच्या नवनव्या वाटा नए उघडत रास्ते आहे. खोल रहा है. मेरे माझ्या प्रिय देशबांधवांनो, हर प्रत्येक महिन्यात हम ऐसी आपण खबरें अशा अनेक पढ़ते बातम्या और वाचतो देखते आणि बघतो ज्या आपल्याला भावुक करतात. देती है. यह आपण या काळात बघितलं इस बात का स्मरण की कराती प्रत्येक भारतीय है कि कैसे एकमेकांची हर भारतीय मदत करण्यासाठी एक दूसरे की मदद कसा के लिए तत्पर असतो, जे शक्य असेल ते करण्यासाठी करने में सतत धडपड करत असतो. अरुणाचल अरुणाचल प्रदेशातली अशीच एक प्रेरक कथा मुझे मीडिया मला प्रसार माध्यमामध्ये वाचायला मिळाली. हाँ, सियांग जिले तिथे सियांग जिल्ह्यातल्या मिरेम गावानं अनोखा कार्य संपूर्ण भारतासाठी एक आदर्श ठरू शकेल असं कौतुकास्पद काम करून दाखवलं. इस गांव के या गावातले अनेक लोक आपल्या राज्याबाहेर राहून नोकरी करतात. गांव वालों ने देखा कोरोना संकटाच्या काळात मात्र हे सगळे लोक गावाकडे परत येत आहेत हे गावकऱ्यांनी पाहिलं. ऐसे में अशा स्थितीत वालों ने पहले गावातल्या लोकांनी आधीच या लोकांसाठी गावाबाहेर विलगीकरणात राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. उन्होंने आपस में मिलकर गांव से कुछ ही दूर त्यांनी एकत्र येऊन गावापासून थोडं दूर 14 तात्पुरत्या झोपड्या बनवल्या आणि हे ठरवलं की जेव्हा बाहेरचे लोक गावी परत येतील उन्हें तेव्हा याच झोपड्यांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल. क्वारंटीन में रखा जाएगा. या झोपड्यांमध्येच झोपड़ियों में शौचालय, शौचालय, वीज, पाणी आणि दैनंदिन उपयोगाच्या दैनिक जरूरत सर्व सुविधा आणि वस्तू उपलब्ध केल्या गेल्या आहेत. स्वाभाविकच मिरेम या गावाच्या या सामूहिक प्रयत्न आणि जागरूकतेमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अपनी ओर आकर्षित कर लिया. मित्रांनो, आपल्याकडे असं बोललं जातं, स्वभाव स्वभावम न न जहाती एव साधुः आपद्रतोपी सन कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभम सौरभम लभते तराम. म्हणजे जसा कापूर आग में आगीत भस्मसात होऊनही आपला सुगंध सोडत नाही, छोड़ता तसंच वैसे चांगली माणसं आपत्तीच्या काळात देखील आपदा में भी आपले गुण, अपने गुण, आपला स्वभाव अपना सोडत स्वभाव नाहीत. नहीं छोड़ते. आज आपल्या देशातली जी श्रमशक्ती आहे, की जो श्रम शक्ति है जे श्रमिक सहकारी आहेत, ते देखील याचं जिवंत उदाहरण आहेत. का उदाहरण है. तुम्ही बघितलं असेल, या काळात आमच्या स्थलांतरित मजुरांच्या अशा अनेक कथा समोर आल्या आहेत ज्या संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरल्या आहेत. यूपी के 12 उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी गावात परत गेलेल्या मजुरांनी कल्याणी नदीचं नैसर्गिक रूप तिला परत मिळवून देण्यासाठी काम सुरू केलं आहे. नदी नदीचा उद्धार होताना बघताना आस आजूबाजूला असलेले शेतकरी, सर्वसामान्य माणसांनाही अगदी उत्साहाचं भरत आलं आहे. में रहते हुए गावात आल्यावर अलगीकरणात असताना हमारे श्रम आपल्या मजूर बांधवांनी ज्या प्रकारे आपल्या कौशल्याचा वापर करत आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलली आहे को बदला ती अद्भुत आहे. मात्र मित्रांनो, असे कित्येक किस्से देशाच्या लाखो गावात घडत असतील जे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. जैसा आपल्या देशाची अशी वृत्तीच आहे. विश्वास है त्यावरून मला विश्वास वाटतो की मित्रांनो, आपल्या गावात देखील आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतील. घटनाएं घटी होगी. जर असे किस्से घटना तुमच्या लक्षात आल्या तर आपण त्या प्रेरक घटना मला जरूर कळवा. जरूर लिखिए. संकटाच्या काळात कि इस समय में अशा सकारात्मक घटना, या कथा इतरांना आणखीनच प्रेरणादायी ठरतील. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोरोना वायरस कोरोना विषाणूनं आपल्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीत निश्चितच बदल केला आहे. बदलाव ला दिया है. मी लंडन इथून प्रकाशित होणाऱ्या फायनान्शियल टाइम्समध्ये आलेला एक अत्यंत रोचक लेख वाचला. पढ़ रहा था.
त्यात लिहिलं होतं की कोरोनाच्या काळादरम्यान काल के दौरान आलं, हळद आणि इतर मसाल्यांची मागणी केवळ आशियातच नाही एशिया तर अमेरिकेत सुद्धा वाढली आहे. अमेरिका तक में भी बढ़ गई है. संपूर्ण जगाचं लक्ष सध्या आपापल्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकडे केंद्रित झालं आहे. इम्युनिटी बढ़ाने आणि प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या सर्व गोष्टींचा संबंध आपल्या देशाशी आहे. हमें इनकी खासियत आपण या गोष्टींची वैशिष्ट्य, त्यांचे गुण जगातल्या लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेत पोहोचवायला हवेत, जेणेकरून त्यांना ते सहजपणे समजू शकतील हेल्दियर आणि आपण सगळे एकत्र येऊन एक सुदृढ वसुंधरा बनवण्यासाठी निरोगी जग निर्माण करण्यात आपलं योगदान देऊ शकू. जैसा संकट माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोरोनासारखं संकट आलं नसतं तर आयुष्य काय आहे, जीवन क्यों आयुष्य असं का आहे, जीवन जीवनाचा हेतू काय आहे, हमें असे प्रश्न शायद कदाचित आपल्याला पडलेच नसते. कई अनेक लोक केवळ याच कारणानं तणावात जगत असतात. तनाव में जीते रहे. तर दुसरीकडे तो दूसरी लोकांनी मला हेही लिहून पाठवलंय किया है की कसे लॉकडाऊनच्या काळात के दौरान आनंदाचे खुशियों के छोटे छोटे प्रसंग पैलू देखील त्यांनी आयुष्यात पुन्हा अनुभवले आहेत. अनेकांनी मला घरातले पारंपरिक खेळ खेळून संपूर्ण कुटुंबासह त्याचा आनंद घेतल्याचे अनुभव सुद्धा पाठवले आहेत. मित्रांनो, आपल्या देशात पारंपरिक खेळांचा अत्यंत समृद्ध वारसा आहे. जसं तुम्ही कदाचित एका खेळाचं नाव ऐकलं असेल, पचीसी. हा खेळ तामिळनाडूत पल्लानगुली, नुंगली कर्नाटकात कर्नाटक में अलीगुली मणे गुली मण आणि आंध्र प्रदेशात वामन गुंटलू वामन अशा नावानं ओळखला आणि खेळला जातो. हा एक प्रकारचा स्ट्रॅटेजी गेम म्हणजे चाली रचण्याचा खेळ आहे, जो बोर्ड म्हणजे तक्त्यावर खेळला जातो. यात अनेक खाचा असतात, ज्यात असलेली गोटी, कवडी किंवा बिया खेळणाऱ्याला टिपाव्या लागतात. असं म्हणतात की हा खेळ दक्षिण भारतातून दक्षिण पूर्व आशिया आणि तिथून संपूर्ण जगभरात पसरला. मित्रांनो, आज प्रत्येक मुलाला सापशिडी हा खेळ माहीत आहे. पण आपल्याला माहीत आहे का की हा खेळ एका भारतीय पारंपरिक खेळाचंच रूप आहे, ज्याला मोक्षपाटम मोक्ष किंवा परमपदम असं म्हटलं जातं. आमच्याकडे आणखी एक पारंपरिक खेळ होता, गुट्टा. गुट्टा मोठे लोक पण गुट्टा खेळत आणि मुलं पण. फक्त एकाच आकाराचे 4 छोटे दगड उचला आणि आपण गुट्टा खेळायला तयार. एक दगड हवेत भिरकावला आणि तो हवेत असतानाच आपल्याला जमिनीवर असलेले इतर दगड उचलावे लागतात. खाने होते हैं. साधारणपणे आपल्याकडे घरात खेळायच्या खेळांसाठी काही फार मोठ्या साधनांची आवश्यकता नसते. कुणी एक खडू घेऊन येतो, या खडूनं जमिनीवर काही रेघोट्या ओढल्या की झाला खेळ सुरू. और फिर खेल शुरू हो जाता है. जे खेळ खेळण्यासाठी डाईस म्हणजे फासे किंवा दानाची गरज पडते, कोड़ियों से तिथे अगदी कवड्या आणि चिंचोकेही चालतात. साथियों मित्रांनो, मला माहित आहे की आज मी हे सगळं बोलत असताना कित्येक लोक आपल्या बालपणात रमले असतील. बचपन में लौट गए. कित्येकांना आपल्या बालपणीच्या गोष्टी आठवल्या असतील. बचपन के दिन याद आ गए. मग मी तुम्हाला असंच म्हणेन मैं यही कहूंगा की ते दिवस उन दिनों तुम्ही विसरलातच कसे? ते खेळ आपण का विसरलात? क्यों है. घरातल्या आजी आजोबांना, नानी ज्येष्ठांना माझा आग्रह आहे की नव्या पिढीला जर आपण हे खेळ शिकवले नाहीत तर कोण शिकवणार? आप अगर ट्रांसफर नहीं करें आज जेव्हा तो कौन करेगा. शिक्षण ऑनलाईन घ्यावं लागत आहे, पढ़ाई की बात आ रही तेव्हा समतोल साधण्यासाठी आपल्याला ऑनलाईन खेळ न खेळता घरातले खेळ खेळावे लागतील आणि त्यासाठी घरातले हे खेळ शिकवावे लागतील. युवा पीढ़ी के लिए आपल्या युवा पिढीसाठी, आपल्या स्टार्टअप कंपन्यांसाठी देखील इथे एक संधी आहे आणि ती अगदी भक्कम संधी आहे. आपण भारतातले पारंपरिक घरगुती खेळ आणखी आकर्षक रूपात प्रस्तुत करावेत. त्याच्याशी संबंधित वस्तू एकत्र करणारे, त्यांचा पुरवठा करणारे स्टार्टअप देखील खूप लोकप्रिय होतील. पॉपुलर हो जाएंगे. आणि आपल्याला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की आपले भारतीय खेळ सुद्धा लोकल म्हणजे स्थानिकच आहेत आणि लोकलसाठी व्होकल म्हणजे स्थानिक गोष्टींसाठी आग्रह धरण्याची शपथ तर आपण घेतली आहेच. बाल सखा मित्रों, आणि माझे बालमित्र, सर्व घरातली छोटी मोठी मुलं, माझ्या या लहानग्या मित्रांना पण मी एक विशेष आग्रह करतोय. बच्चे आप मेरा मुलांनो, आग्रह मानेंगे. तुम्ही माझा आग्रह ऐकाल ना? देखिए मेरा आग्रह बघा, माझा आग्रह आहे की मी जे सांगेन ते तुम्ही नक्की करा. एक काम करा, जेव्हा थोडा वेळ मिळेल माता तेव्हा आपल्या आई बाबांना विचारून मोबाईल हातात घ्या
आणि आजी आजोबा किंवा घरात इतर कुणी ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांची मुलाखत रेकॉर्ड करा. इंटरव्यू रिकॉर्ड कीजिए. आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड करा. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल ना, पत्रकार मंडळी कशा मुलाखती घेतात, बस तशीच मुलाखत तुम्हीही घ्यायची आहे. आणि तुम्ही त्यांना काय प्रश्न विचाराल, उनसे सवाल क्या मी तुम्हाला असा सल्ला देतो, सुझाव देता. तुम्ही त्यांना नक्की विचारा की लहानपणी त्यांचं राहणीमान कसं होतं, उनका रहन सहन कैसा था, ते कुठले खेळ खेळत असत, खेल खेल कधी नाटक सिनेमा बघायला जात असत का, कधी सुट्टीत मामाकडे तर कधी शेतात जात असत का, में मामा के घर सणवार कसे साजरे करायचे, कभी खेत खलिहान अशा खूपशा गोष्टी तुम्ही त्यांना विचारू शकता. बहुत सी बातें आप उनको पूछ सकते हैं. त्यांनाही आपल्या आयुष्यात 40-50 वर्ष 60 वर्ष मागे भूतकाळात जाणं खूप आनंददायी वाटेल. आणि तुम्हाला 40-50 वर्षांपूर्वीचा भारत कसा होता, तुम्ही आज जिथे राहताय तो भाग आधी कसा होता, तिथे काय काय होतं, लोकांच्या सवयी पद्धती कशा होत्या, या सगळ्या गोष्टी अत्यंत सहजपणे तुम्हाला शिकायला मिळतील, जाणून घेता येतील. आणि तुम्ही बघा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि कुटुंबासाठी देखील एक खूप मस्त अमूल्य खजिना, एक छानसा व्हिडिओ अल्बम तयार होईल. वीडियो एल्बम भी बन जाएगा. मित्रांनो, हे खरं आहे की इतिहासातल्या सत्याच्या जवळ जाण्यासाठी आत्मकथा किंवा जीवनचरित्र म्हणजेच ऑटोबायोग्राफी किंवा बायोग्राफी सच्चाई के निकट अत्यंत उपयुक्त माध्यम आहे. उपयोगी माध्यम होती है. तुम्ही देखील आप भी तुमच्या घरातल्या ज्येष्ठांशी संवाद साधाल तेव्हा त्यांच्या काळातल्या गोष्टी, बचपन त्यांचं बालपण, त्यांच्या तारुण्यातल्या गोष्टी आणखी सहजपणे समजू शकाल. ही एक उत्तम संधी आहे जेव्हा वृद्ध व्यक्तींनाही आपल्या बालपणाविषयी, त्या काळाविषयीच्या गोष्टी आपल्या घरातल्या मुलांना सांगता येतील. मित्रांनो, देशाच्या मोठ्या भागात आता मोसमी पाऊस पोहोचला आहे. यावेळी पावसाबद्दल हवामान शास्त्रज्ञ सुद्धा अत्यंत सकारात्मक आहेत. त्यांना खूप अपेक्षा आहेत. बहुत उम्मीद जता रहा. पाऊस चांगला पडला बारिश अच्छी तर आपल्या शेतकऱ्याचं पीकही उत्तम येईल. की फसलें अच्छी सर्व सृष्टी परिसरही हिरवागार होईल. पावसाळ्यात जणू निसर्ग स्वतःला पुनरुज्जीवित करत असतोच. नेट कर लेती. मानव नैसर्गिक स्रोतांचा जेवढा वापर करतो त्याची एक प्रकारे भरपाईच निसर्ग पावसाळ्यात करत असतो. उनकी भरपाई करती. मात्र ही भरपाई देखील तेव्हाच होऊ शकेल लेकिन ये रिफिलिंग जेव्हा आपण आपल्या धरणी मातेला साथ देऊ, अपनी धरती आपली जबाबदारी पार पाडू. अपना दायित्व निभाएं. आपल्याकडून केले गेलेले थोडेसे प्रयत्नही निसर्गाला, पर्यावरणाला खूप मदत करतात. बहुत मदद करता है. आपले अनेक देशबांधव तर या क्षेत्रात खूप मोठं काम करत आहेत. कर्नाटकच्या मंडावली भागात एक 80-85 वर्षांचे वृद्ध आहेत, कामेगौडाजी. कामेगौडाजी एक सामान्य शेतकरी आहेत, मात्र त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत असामान्य आहे. त्यांनी एक असं काम केलं आहे जे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. 80-85 वर्षांचे कामेगौडा आपल्या जनावरांना चरायला घेऊन जातात. चराते हैं. मात्र त्यासोबतच त्यांनी आपल्या भागात नवे तलाव बांधण्याचा निश्चय केला आहे. का भी बेड़ा उठाया हुआ. त्यांना त्यांच्या भागातली पाण्याची समस्या दूर करायची आहे. को दूर करना चाहते हैं. त्यासाठी ते छोटे छोटे तलाव बांधून जलसंधारणाच्या कामात भर घालत आहेत. काम में जुटे हैं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 80-85 वर्षांच्या कामेगौडाजी यांनी आतापर्यंत 16 तलाव बांधले आहेत. आप खोद चुके आपल्या मेहनतीतून, आपल्या परिश्रमातून. शक्य आहे की त्यांनी बांधलेले हे तलाव खूप मोठमोठे नसतील, वो बहुत बड़े ना. पण त्यांचा हा प्रयत्न मात्र खूप मोठा आहे. बहुत बड़ा. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आज त्या संपूर्ण भागाला नवसंजीवनी मिळाली आहे. एक नया जीवन मिला है. मित्रांनो, साथियों, गुजरातच्या वडोदऱ्याचं एक उदाहरण देखील खूप प्रेरक आहे. इथे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकांनी मिळून एक अत्यंत कल्पक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे आज वडोदऱ्यातल्या 1000 शाळांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू झालं आहे. वाटर हार्वेस्टिंग होने असा एक अंदाज आहे की यामुळे दरवर्षी वाहून जाणारं सुमारे 10 कोटी लिटर पाणी 10 वाचवता आणि साठवता येणार आहे. बह जाने से बचाया जा रहा है. मित्रांनो, या पावसाळ्यात निसर्गाच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्यालाही अशा प्रकारचा काही विचार करण्याची, काही करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
जसं अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीची तयारी सुरू झाली असेल. तैयारियां शुरू होने जा रही होगी. मग यावर्षी आपण असा प्रयत्न करूया का की आपण गणेशाच्या पर्यावरण स्नेही मूर्तीच तयार करू आणि त्यांचंच पूजन करू. क्या हम नदी तलावात विसर्जन केल्यावर पाण्यासाठी, पाण्यातल्या जीवसृष्टीसाठी संकट उभं करणाऱ्या मूर्ती बनवणं आणि त्यांचं पूजन करणं आपण टाळू शकतो का? जीव जंतुओं के लिए संकट बन जाती है. मला विश्वास आहे की आपण असं नक्की कराल. आणि या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की पावसाळ्यात इतर अनेक आजार येतात. कोरोनाच्या काळात आपल्याला या आजारांपासून स्वतःचा बचाव करायचा आहे. आयुर्वेदिक औषधं, काढा, गरम पाणी या सगळ्यांचा वापर करत राहा, निरोगी राहा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज 28 जून रोजी भारत आपल्या एका माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहत आहे, ज्यांनी देश अत्यंत नाजूक स्थितीत असताना देशाचं नेतृत्व केलं. आपले हे माजी पंतप्रधान श्री PV नरसिंहरावजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज पहिला दिवस आहे. जेव्हा आपण PV नरसिंहरावजी यांच्याविषयी बोलतो तेव्हा स्वाभाविकपणे एक राजकीय नेता म्हणून त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहत असली तरी त्यांना अनेक भाषा येत असत. ते भारतीय आणि परदेशी भाषाही सहजपणे बोलत, हे सुद्धा एक सत्य आहे. एकीकडे त्यांची जडणघडण भारतीय मूल्यांसोबत झाली होती, तर दुसरीकडे त्यांना पाश्चात्य साहित्य आणि विज्ञानाचंही ज्ञान होतं. ते भारतातल्या सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक होते. मात्र त्यांच्या आयुष्याचा आणखी एक महत्वाचा उल्लेखनीय पैलू होता आणि तोही आपल्याला माहीत असायला हवा. मित्रांनो, नरसिंहरावजी यांनी आपल्या तरुण वयात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. हैदराबादच्या निजामानं वंदे मातरम गाण्याला परवानगी दिली नाही, तेव्हा त्या विरुद्धच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्यावेळी त्यांचं वय फक्त 17 वर्ष होती. लहान वयातच नरसिंहराव अन्यायाविरोधात आवाज उठवण्यात आघाडीवर होते. आपला आवाज बुलंद करण्यात त्यांनी कधीही कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. नरसिंहरावजी यांना इतिहासाची देखील चांगली जाण होती. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येणं, शिक्षणावर भर देणं, शिकण्याची प्रवृत्ती आणि त्यांची नेतृत्व क्षमता सगळं काही संस्मरणीय आहे. माझा तुम्हाला आग्रह आहे की नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी वर्षात तुम्ही त्यांचं जीवन कार्य आणि विचार याबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, यावेळी मन की बात मध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा इतर काही नव्या विषयांवर बोलूया. तुम्ही तुमचे संदेश, तुमच्या नवनव्या विधायक कल्पना मला नक्की पाठवत राहा. आपण सर्व मिळून एकत्र पुढे जाऊ आणि त्यामुळे येणारे दिवस आणखी सकारात्मक होतील. जसं मी आज सुरुवातीला म्हटलं की आपण याच वर्षी म्हणजे 2020 मध्येच काहीतरी चांगलं घडवूया, पुढे जाऊया आणि देशही त्यामुळे साहजिकच नवी उंची गाठेल. मला विश्वास आहे की 2020 हे वर्ष भारताला या दशकात एक नवी दिशा देणारं वर्ष म्हणून सिद्ध होईल. हाच विश्वास मनात बाळगत तुम्ही सर्व लोक सुद्धा प्रगती करत राहा, निरोगी राहा, सकारात्मक राहा. याच शुभेच्छांसह तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार.